मित्रांनो, चलचित्र या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आता मी नवीन एक रिव्ह्यू नवीन मूवीचा रिव्ह्यू तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ज्याचं नाव आहे छोरी। छोरी हा पिक्चर अमेझॉन प्राईमला रिलीज झालेला आहे आणि हा पिक्चर रिमेक असून बॉलिवूडमध्ये हा पिक्चर आधी मराठीमध्ये बनलेला आहे आणि त्याच्यानंतर हा बॉलिवूडमध्ये आता त्याचा रिमेक आलेला आहे। हा पिक्चर OTT वरती रिलीज केलेला आहे, कारण पिक्चरचं बजेट लो असल्यामुळे आपण असे पिक्चर जे आहेत ते आपल्याला असं वाटतं की मोठ्या पडद्यावरती आले तर बरं होईल, कारण हा पूर्ण टोटल हॉरर मूवी असल्यामुळे या मूवीमध्ये तुम्हाला जास्त काही हाय लेवल कास्ट तुम्हाला दिसणार नाही। याच्यामध्ये नॉर्मल ऍक्टर्सच घेतलेले आहेत, पण त्यांच्याकडनं जे डायरेक्टरने ऍक्टिंग करून घेतलेली आहे ती एक नेक्स्ट लेवल ऍक्टिंग आहे। जसं की तुम्ही आता जर स्त्री बघितला असेल, स्त्री थोडासा हॉरर प्लस कॉमेडी असा होता, पण हा टोटल हॉरर मूवी आहे आणि याच्यामधून तुम्हाला कळेल की भूत काय असतं तुम्हाला या मूवीमधून बघायला मिळेल। तसंच या मूवीचे डायरेक्टर आहेत तेच लपाछपी या मराठी मूवीचे डायरेक्टर आहे। लपाछपी तुम्ही किती लोकांनी बघितला मला माहित नाही, जर तुम्ही लपाछपी मूवी बघितला असेल तर तुम्ही हा मूवी बघू शकता। आणि हा लुकाछुपी 2 येतोय। 1 बघण्याची एवढी काही गरज नाहीये, कारण हा टोटल वनचा हा काहीतरी थोडा वेगळा आहे, टोटल हा वेगळा मूवी आहे, कारण वन वरती हा 2 मूवी डिपेंड नाहीये। तसंच या मूवीचं जर तुम्ही डायरेक्शन बघायला गेलं असेल तर नेक्स्ट लेवल डायरेक्शन केलेलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला थोडी भीती पण वाटेल, नेक्स्ट लेवल भीतीच वाटेल, कारण मोस्टली हा हॉरर असल्यामुळे थोडासा याच्यामध्ये काम पण तशा लेवलला केल्या गेला आहे। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की हा असा पहिला मूवी आहे, जो पहिला मराठी मूवी आहे ज्याचा रिमेक हॉलिवूडमध्ये सुद्धा केलेला आहे आणि त्याच मूवीचं आता बॉलिवूडमध्ये सुद्धा हा मूवी आलेला आहे। डिरेक्टरनी खूप विचार करून हा मूवी बनवलेला आहे हॉररमध्ये। जर हॉरर प्रेमी असाल तर या मूवीमध्ये तुम्हाला जर बघायला झालं तर या मूवीची जे सिनेमॅटोग्राफी केलेली आहे ते खूप वेगळ्या लेवलला केलेली आहे। सोबत या मूवीचं जर तुम्ही म्युझिक बघितलं असेल तर मी मोस्टली तुम्हाला रिकमेंड करेन की म्युझिक हे तुम्ही हेडफोन घालून जर तुम्ही हा मूवी बघितला तर तुम्हाला म्युझिक पण याचं चांगल्या पद्धतीने फील करता येईल, अशा पद्धतीने यामध्ये काम झालेलं आहे। आता मूवीला जर तुम्ही रेटिंग द्यायचं म्हटलं तर आपण 3 देऊ शकतो, कारण या मूवीमध्ये जे कास्टिंग केलेली आहे ती खूप चांगल्या पद्धतीची केलेली आहे आणि त्या कास्टिंग पासून या मूवीमध्ये काम काढून घेतलेलं आहे। सेकंड स्टार जर आपण बघितला तर या मूवीची जे सिनेमॅटोग्राफी केलेली आहे ते पण खूप चांगल्या पद्धतीची, आणि कलर ग्रेड वगैरे जे बघितलं तुम्ही तर ते पण खूप वेगळ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केलेलं आहे। आणि थर्ड म्हटलं तर तुम्ही याच्यामधली जे छोरीचं कॅरेक्टर जिने केलाय तिला तर पूर्ण बॉलिवूड पूर्ण इंडियाच मध्ये मानलं जातं, कारण ती ऍक्टिंगच्या बारेत खूप बेस्ट ऍक्टर मानली जाते। ती या मूवीमध्ये आहे आणि तिने ते छोरीचं ऍक्टर छोरीचं जे किरदार आहे ते खूप चांगल्या पद्धतीने निभावलेलं आहे। तर अशा प्रकारे हा मूवी आहे ओव्हरऑल मध्ये। पण मूवीमध्ये तुम्ही जर आता एक गोष्ट जर मला सांगायची झाली मूवीमध्ये, तर एक अशी गोष्ट आहे की या मूवीमध्ये जे स्टोरी चालते ते एक राजावरती स्टोरी आहे, जो की राजाला सूर्यापासून भीती आहे, कारण तो जर सूर्याच्या समोर आला तर तो नष्ट होईल। तर त्यामुळे त्याचा जन्म होताच तो जमिनीच्या खालीच राहतो। त्याच्यानंतर त्याच्या लग्नासाठी ही छोरी जे कॅरेक्टर याच्यामध्ये दाखवलेलं आहे ते ती त्याची वाईफ असं म्हणलं जातं आणि ती आता वरती आहे, कारण ती त्याला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करते आणि ती खाली नेहमीच या पिक्चरात जिथं राहतो राजा तिथं नेहमीच एक आपलं जर म्हणायला गेलं तर लग्न चालू असतं, ते लग्न तुम्ही पण बघू शकता, कारण तुम्ही जर जाण्याचा प्रयत्न करसाल तर तुम्ही वापस येणार याची गॅरंटी नाही। तर असा हा मूवी वेगवेगळ्या पद्धतीने बनलेला आहे।